तर बघा आज आपण पाहणार आहोत आठवड्यांच्या मुलांचा पोषक आहार म्हणजे टिफिनला आपण आठवडाभर काय द्यायचं हे पाहणार आहोत, ते पण तक्त्यानुसार। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा आज आहे सोमवार, तर बटाट भाजी, चपाती, गुळाचा खडा हे आहे। तर सुरुवातीला आपण चपातीसाठी कणिक भिजवून ठेवूया, म्हणजे आपण भाजी करूसपर्यंत ना चपातीचं पीठ हे छान भिजलं जातं। तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, छान पीठ मळून घेत आहे। तर तुम्हाला गहू कुठले वापरायचं, चपातीचं पीठ कसं मळायचं, मऊ लुसलुशीत चपाती राहण्यासाठी काय करायचं, तर चपाती कडक होते, फुगत नाही, ह्या अशा बऱ्याच समस्या जर असतील तर ह्याच्या अगोदर मी चपातीचं गहू कुठलं वापरायचं, चपाती कशी करायची ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो बघून घ्या, म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या चपात्या बनवाल। तर बघा मस्तपैकी इथं चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे, एकदम मऊसूत चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे, तरच आपल्या चपात्या छान बनल्या जातील। आता पीठ मळून एका टोपामध्ये असं भिजायला ठेवलेलं आहे आणि आता आपण बाजूला अर्धा तास ठेवूया। तर इथं पीठ चांगलं भिजलं होतं अर्धा तास, तर इथं मी छानपैकी अशी चपाती करून घेणार आहे। तर मध्येतनं अशा प्रकारे घडी करून तेल लावून घेतलं तर चपाती छान फुलली जाते। तर बघा अशा प्रकारे करून आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे केव्हाही असे मी छान व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहाल। तर बघा छान अशी सडपातळ चपाती करून घेतली। आता चपाती भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला आणि तव्यावरती थोडंसं तेल शिंपडून घेतलं आणि चपाती घालून बघा चपाती टम्म फुगलेले। आता आपल्याला अशीच चपाती करून घ्यायची आहे मऊसूत, जेणेकरून मुलांच्या डब्याला दिवसभर ती नरम राहील आणि त्यांना दुपारच्या वेळेस खायला सुद्धा बरं वाटेल। तर बघा छान चपाती करून घेतलेली आहे। नंतर आता आपण करूया भाजी। भाजीसाठी बघा कढईमध्ये 1 पळी तेल घातलं, जिरे आणि मोहरी हे फोडणीला घातले आणि कढीपत्ता घातलेला आहे, बारीक चिरलेला 1 मोठा कांदा तो घालून घेतला। आता आपल्याला कांदा चांगला लालसर भाजायचा आहे। तर इथं मी बटाट भाजी करत आहे। तर बटाट भाजी मी इथे येलो कलरची करते, म्हणजेच पिवळ्या कलरची करते। तुम्हाला हवे असेल तर बटाट्याच्या काचऱ्या वेगवेगळ्या प्रकारे बटाट्याची भाजी करू शकता। तर बघा एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, थोडीशी हळद, अर्धा चमच धना पावडर घातली, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये टॅमॅटो घातला तरी सुद्धा चालेल। तर ह्याच्यामध्ये 3 उकडलेली बटाटी सालं काढून अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत। नंतर याच्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओ थोडासा फास्ट होईल कारण आपल्याला आठवडाभराचा पोषक आहार बघायचा आहे, त्याच्यासाठी थोडासा व्हिडिओ फास्ट झालेला आहे। बघा इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण टिफिन भरून घेऊया, ते म्हणजे बटाट्याची भाजी केलेली होती ती घालून घेतली आणि बघा इथे मऊसूत अशी चपाती आहे नरम, जेणेकरून मुलांना दुपारच्या वेळेस खायला ती बरी वाटेल। नंतर इथं घातलेला आहे गुळाचा खडा। गुळाचा खडा मुलांना द्यावा, रक्तवाढीसाठी चांगला असतो। नंतर खाली बघा मी द्राक्ष आहेत ना स्वच्छ असे धुवून 1 चमचा आणि टिश्यू पेपर सुद्धा घातलेला आहे। आणि हा बघा गुळ घालून गव्हाच्या पिठाचा मिल्क केक केलेला आहे तो घालून घेतला, 2 तुकडे घातले जेणेकरून त्याचा फ्रेंड आणि तो खाईल। ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, बघून घ्या। बघा आजचा टिफिन तयार आहे। नंतर आहे मंगळवारी फळभाजी, फ्लावर, कोबी, तोंडली, वांगी तुम्ही काही देऊ शकता किंवा भेंडी। तर इथं आता माझ्याकडे वांगी भेंडी दोन्ही आहेत, पण मी अगोदरच्या मंगळवारी भेंडी दिली असल्यामुळे ना आता मी वांगी देत आहे। भेंडी बघा किती मस्त ताजी आहे। तर आता आपण वांग्याची भाजी करूया। त्यासाठी गॅसवरती टोप ठेवला आणि 1 पळी तेल घालून घेतले, थोडेसे जिरे घातले। नंतर जिरे आणि मोहरी फुलली की मग याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घालून घेतला, कांदा भरपूर घालायचा, म्हणजे ना ही वांग्याची भाजी छान चवीला लागते। नंतर कांदा चांगला भाजला की मग ह्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टॅमॅटो ते घालून घेतले। आताच कांदा सुद्धा आपल्याला चांगला परतायचा आहे। ह्याच्यामध्ये घालूया नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। नंतर घालायचे चटणी म्हणजे आम्ही कांदा लसूण मसाला घालतोय तर तो घातला मी 1 चमच, जास्त तिखट नको कारण मुलांसाठी आपण टिफिन देणार आहोत। नंतर धना पावडर, गरम मसाला, हळद घालून घेतली आणि आपल्याला हे तेल सुटूसपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। नंतर इथं मी 1 बटाटा त्याच्यावरचे सालं काढून फोडी केलेले आहेत तो घातला आणि त्याची वांगी घेतली होती ती मस्तपैकी चिरून अशी उभ्या आकारामध्ये पाण्यामध्ये ठेवली होती, म्हणजे काळी पडू नये। ती वांगी घालून घेतली आणि आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं असंच शिजवून घ्यायचं आहे। तर दर मंगळवारी वांग्याची भाजी द्यावं असं काही नाही, एका मंगळवारी कोबी, एका मंगळवारी फ्लावर, एका मंगळवारी भेंडी किंवा वांग्याचं भरीत, खारं वांग असे वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकता, म्हणजे मुले कंटाळत नाहीत। नंतर बघा 2 मिनिटं झाल्यावर झाकण काढलं, थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली। आता बघा इथे भाजी शिजलेली आहे, म्हणजे वांग हे नरम झालेलं आहे, म्हणजे भाजी आपली शिजली समजायचं। नंतर याच्यामध्ये 3 चमचे ना शेंगदाण्याचं कूट घातलंय, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि बघा इथे आपली मस्तपैकी वांग्याची भाजी रेडी आहे। बघा मुले आवडीने खातात, अशा पद्धतीत दिल्यानंतर किती छान झाले का नाही। आता ह्याच्यासोबत करणार आहोत चपाती आपण। बघा इथे चपाती करून घेणार आहे।
चपातीचं पीठ मळलेलं किंवा दाखवलेलं नाही, कारण का ह्याच्या अगोदर दाखवलेलं आहे आणि ते सर्व दाखवत गेले तर व्हिडिओ खूपच मोठा होईल, म्हणून इथं दाखवलेलं नाही, डायरेक्ट मी चपाती करायला घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी भाकरीसुद्धा देऊ शकता, पण आमच्या घरी रोज बनली जाते ती म्हणजे चपाती, आणि मी चपाती देते कारण दुपारची शाळा आहे 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मग ह्याला भूक लागेल म्हणून पोट भरायला हवं, त्याच्यासाठी चपातीच देते. तर मस्त मोठीच्या मोठी मी चपाती करून घेतली. आता चपाती तव्यावर घालून मस्तपैकी भाजून घेत आहे. तर बघू शकता इथे एक बाजू भाजून झाली ना, मग आपल्याला साईड चेंज करायची आहे आणि मस्तपैकी दोन्ही बाजू भाजून घ्यायच्या आहेत. आता मी एकच चपाती देते कारण माझी चपाती ही मोठी आहे आणि त्याला एक चपाती पुरते, म्हणून मी इथे एकच चपाती देते. जर तुम्ही छोट्या चपात्या करत असाल तर 2 चपात्या घाला. तर आता आपण टिफिन भरून घेऊया. टिफिनमध्ये एक चपाती मस्तपैकी घडी करून घातलेली आहे, त्याचबरोबर वांग्याची भाजी आणि हा बघा केक. तर हा मी गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केक केलेला आहे. ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, बघून घ्या. तर आजचा टिफिन असा तयार आहे. तर बघा आता आपण बुधवारसाठी टिफिन पाहूया. ते म्हणजे अंड, मच्छी, चपाती, भाकरी किंवा शाकाहारीसुद्धा चालेल, पण मुलांना आठवड्यातनं एकदा तरी मांसाहारी हवंच. तर इथं मी आता आंबाडीची भाजी करत आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी सुकट, अंड्याची भुर्जी असं करून देऊ शकता, मुलांना आवडेल ते. तर बघा इथं मी डब्यातनं आंबाड काढून घेतली आणि मस्तपैकी पाण्यामध्ये भिजत ठेवली. आता भाजी करण्यासाठी गॅसवरती टोप ठेवला, एक पळी तेल घातलं, मोठे 2 बारीक चिरलेले कांदा घालून घेतला. आता आपल्याला कांदा चांगला परतून झाला की मग ह्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या घालून घेतलेल्या आहेत. आता लसणाचा कच्चापणा जाण्यासाठी लसूणसुद्धा आपण चांगला परतून घेऊया कांद्यामध्ये. नंतर बारीक चिरलेले 2 टॅमॅटो ते सुद्धा घालून घेतलेले आहेत. टॅमॅटो परतून झाला का ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धना पावडर, थोडीशी पाव चमच इतकी हळद आणि 1 चमचा लाल तिखट. मुलांसाठी देणार असल्यामुळे भाजी आपण लाल तिखट थोडंसं कमीच घालायचं आहे. तर बघा हे चांगलं आपल्याला तेल सुटूपर्यंत परतायचं आहे. तर बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये मी 1 बटाटा ह्याच्यावरची सालं काढून फोडी केलेल्या आहेत आणि जी आपण आंबट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती हे घालून घेतलेलं आहे. छान असं परतून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून वरती पाणी ठेवलेलं आहे. आता आपल्याला 2 मिनटं झाली ना, मग हे वरचं पाणी गरम झालेलं असतं ते घालायचं आहे आणि ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आवडेल ते तुम्ही आणखीन घालू शकता. तर आता मी इथं 1 मोठं वांगं असतं ना, ते बारीक फोडी करून घातलेले आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये शेवग्याचे शेंग वगैरे घातला तरी चालेल, मुलांच्या आवडीनुसार. तर बघा 1 वांगं घातलेलं आहे. हे नंतर घातलं कारण वांगं लगेच शिजलं जातं, त्याच्यामुळे जास्त शिजायला नको म्हणून नंतर घालायचं. आणखी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 2 मिनटं शिजून घेतले. 4 ते 5 मिनटं झाल्यानंतर बघा बटाटा छान शिजलेला आहे. वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि इथं आपली आंबाडीची सुकी भाजी तयार आहे टिफिनसाठी. बघू शकता मस्त झाले. माझ्या मुलाला खूप आवडते म्हणून आज मी आंबाडीची भाजी केलेली आहे. तर आता मी इथे करत आहे फुलके, कारण आंबाडीच्या भाजीसोबत फुलके खायला खूप छान लागतात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे रोज टेन्शन येतं ते म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं. तर आता टेन्शन येणार नाही, कारण आठवड्याभरांचा मुलांसाठी पोषक आहार काय द्यायचा ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी केलेला आहे आणि तो सुद्धा मुलांच्या आवडीचा आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. इथे किती टम्म फुगलेले आहे बघा बरं, एकदम मस्त. जर तुम्हाला अशा चपात्या शिकायच्या असेल तर ह्याच्या मी अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो बघून घ्या. म्हणजे तुमची सुद्धा फुलकी असो किंवा चपाती अशा टम्म फुगल्या जातील आणि दिवसभर नरम राहणार, ह्याच्यात काही शंकाच नाही. तर बघा मी आणखीन एक फुलका करून घेतला आणि तो सुद्धा अशा प्रकारे छान भाजून घेणार आहे. बघू शकता इथे थोडंसं आपण किचन टॉवेल असतो ना त्याने दाबायचं, म्हणजे आपली ही चपाती फुलली जाते. बघा बरं इथे मी 2 असे मस्तपैकी फुलके करून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी अशी मोठी एक चपाती दिला तरीसुद्धा चालेल. तर आता आपण टिफिन भरून घेऊयात. तर बघा टिफिनमध्ये खाली मी 2 टिश्यू पेपर घातलेत आणि त्याच्याबरोबर काटा चमचा घातलेला आहे. आता टिफिनसाठी आपण केलेली आंबाडीची भाजी भरून घेऊयात आणि इथं मी जे फुलके केले होते ते भरून घेतले आणि बाजूला मी इथे बीटचे छोटे तुकडे केलेले घातलेले आहेत. तुमच्याकडे कुठलं फळ असेल ते दिलात तरी चालेल किंवा काकडी गाजर दिलात तरी चालेल. आणि इथं बघा आपला हा बुधवारसाठी टिफिन तयार आहे. आता गुरुवारसाठी टिफिन पाहूयात. ते म्हणजे मोड आलेले कडधान्य, चपाती, गुळ. तर मोड आलेले इथे माझ्याकडे मटकी आहे, तुमच्याकडे मोड आलेली मूग, चवळी, चणे असतील तर चालतील. तर आता भाजी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, 1 पळी तेल घालून घेतलं आणि जिरे आणि मोहरी याची फोडणी दिली. त्याचबरोबर कढीपत्ता घातला, 2 बारीक चिरलेले कांदा घातला. आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि ह्या सगळ्या रेसिपी आपण टिफिनसाठी पाहिलेल्या आहेत ना, या सगळ्या सोप्या आहेत आणि मुलांच्या आवडीच्या, आणि मुले डबा संपवणार ह्याच्यात काही शंकाच नाहीत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरंच तुम्हाला सुद्धा टेन्शन येतं का मुलांच्या टिफिनसाठी काय द्यायचं? आत्ता येणार नाही, कारण का आपण इतक्या सोप्या रेसिपी पाहिल्या आहेत. तर बघा कांदा भाजल्यानंतर टॅमॅटो भाजला, नंतर ह्याच्यामध्ये मसाले घातले, ते म्हणजे लाल तिखट, धना पावडर, हळद,
चांगलं परतून घेतलं तेल सुटूसपर्यंत. नंतर मोड आलेली मटकी होती ती स्वच्छ धुतलेली होती ती घालून घेतली. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. ह्याच्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे. नंतर छान मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवलं. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे ह्याला स्वतःचं पाणी सुटलं आहे. आपल्याला त्या पाण्यावरच ही मटकी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे वरनं आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. तर बघा छानपैकी इथं मस्त चमचमीत अशी मोड आलेली मटकी आपली तयार आहे. आणि इथे मी चपातीसुद्धा करून घेतलेली आहे. बघा छान मोठी एकच चपाती करून घेतली. आता ही सुद्धा आपण भाजून घेऊया. त्यासाठी पॅनला तेल लावून घेतलं आणि चपाती घालून घेतली. तर चपात्या सगळ्या ह्या माझ्या मोठ्याच आहेत, कारण आम्ही दररोज खायला अशा मोठ्याच चपात्या करतो आणि त्याला एक चपाती दिली ना तर ती पुरते आणि दिवसभर नरमसुद्धा राहते ही अशी मोठी चपाती दिल्यामुळे. आणि छान आता ही चपाती भाजून घेतलेली आहे. आता आपण टिफिन भरून घेऊया. ते म्हणजे चपाती जी केली आपण ती टिफिनमध्ये भरलेली आहे. मूड आलेली मटकीची उसळ भरली. आणि हे लाडू बघा तांदळाचे आणि गुळाचे आहेत. तर इथं मी 2 हे लाडू घातलेले आहेत, कारण तो आणि त्याचा फ्रेंड खातील म्हणून 2 घातले. टिफिन पॅक करून घेतला. इथं आपला टिफिन तयार आहे. तर शुक्रवारसाठी बघा पालेभाज्या, चपाती, फळे, गुळ हे आहे. तर बघा पालेभाजीमध्ये मी आता मेथी घेतलेली आहे, छान अशी खुडून घेतलेली आहे आणि बघू शकता इथे स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे. तर स्वच्छ धुवून पाणी निथळायला ठेवले. तोपर्यंत भाजीसाठी वाटण करून घेऊया. ते म्हणजे 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे घातलेत. हे ठेचण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे छान ठेचलं जातं. मिरची तिखट नाही आहे, कारण आपण लहान मुलांसाठी करत असल्यामुळे टिफिन मिरची इथं तिखट वापरायची नाही आपल्याला. छान असं टेसून घेतलेलं आहे. आता आपण भाजी फोडणीला घालूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली. 1 पळी तेल घातलं आणि जे आता आपण मसाला केला चेचून जे वाटण केलं ते घालून घ्यायचं आहे. ते चांगलं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चापणा निघून जाईल. जी भाजी आपण स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतली होती ती घालायची आहे भाजी. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. मी दरवेळेस वेगवेगळी भाजी देते, म्हणजे ह्या शुक्रवारी आता मेथीची भाजी दिली तर पुढल्या शुक्रवारी शेपूची, पालकची, तांदळाची अशा वेगवेगळ्या भाज्या द्यायच्या, म्हणजे त्या मुलांच्या पोटातसुद्धा जातील आणि वेगवेगळ्या आहेत म्हणून खातीलसुद्धा. आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घातलं. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, नाहीतर कडू होईल. बघा इथं पाणी आटलेलं आहे. आपली मेथीची भाजी तयार आहे. आता मेथीच्या भाजीसोबत खायला मी चपाती करत नाही, पराठे करते कसूरी मेथी घालून. तर बघा इथे थोडीशी चपाती लाटून झाली ना, त्याच्यावरती तेल, थोडंसं लाल तिखट भुरभुरलं, चाट मसाला, तीळ अशा प्रकारे आणि कसूरी मेथी हातावर थोडीशी चोळून घालून घ्यायची आहे आपल्याला. आणि ह्याची अशा प्रकारे घडी घालायची चौकोनी, म्हणजे जो आपला पराठा आहे तो आपल्याला चौकोनी होणार, म्हणून इथं चौकोनी अशा प्रकारे घडी घालून घ्यायची. आता पिठामध्ये घोळून आपण लाटून घेणार आहोत, कारण मेथीच्या भाजीसोबत खायला हा पराठा खूप छान लागतो आणि मुलांना रोज रोज चपाती खाऊन कंटाळा येतो, म्हणून इथं अशा प्रकारे मी पराठे करून घेतलेले आहेत. आता आपला तयार पराठा छान भाजून घेऊया. त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल असं शिंपडलेलं आहे आणि पराठा घालून घेतला. आता दोन्ही बाजू आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. तर पराठे बघा आपले किती फुलतात. सगळ्याच मी तुम्हाला ज्या चपात्या दाखवल्या ते सुद्धा फुललेत, फुलकेसुद्धा आपले फुललेले आहेत आणि पराठेसुद्धा टम्म फुललेले आहेत. तर आता ह्याच्यासाठी मी गहू कुठला वापरते हा व्हिडिओ जर पाहायचा असेल तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, बघून घ्या. आता छान दुसरासुद्धा पराठा घालून घेतला आणि तो सुद्धा भाजून घेतला तेल लावून. बघू शकता टम्म फुगलेला आहे आणि ह्याच्या दिसण्यावरच तुम्हाला कळत असेल की याची टेस्टसुद्धा किती भारी आहे. तर आता आपण टिफिन भरून घेऊया. बघा इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत, गुळाचे 2 ते 3 खडे मधल्या वेळेस खाण्यासाठी, आणि आपण जी मेथीची भाजी केली ती, आणि इथं आपले जे पराठे आहेत कसुरी मेथी घालून केलेले ते घालून घेतले. आणि बघा टिफिन किती मस्त, मुले आवडीने खातील का नाही सांगा. मुलांच्या आवडीचा टिफिन हा तयार आहे शुक्रवारसाठीचा. आता शनिवारची शाळा ही सकाळची असते, तर त्याच्यासाठी बघा थालीपीठ, इडली, डोसा, उपमा, पोहे काही देऊ शकता. तर मी गेल्या वेळेस इडली दिलती, एक वेळेस डोसे दिलते, असं मी दरवेळेस वेगवेगळं देते. तर आता मी ह्या शनिवारी पोहे करत आहे. तर बघा पोहे घेतले, नंतर चाळणीमधून चाळून घेतले आणि हे स्वच्छ धुवून नळाखालून आणलेले आहेत. बघू शकता इथे असे फडफडीत करून घेतले. आता पोहे करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली. 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. जिरे मी थोडेसेच घातलेले आहेत, सुरुवातीला मोहरी घातली. नंतर याच्यामध्ये काही कढीपत्त्याची पाणी घातले. बारीक चिरलेले 2 कांदे होते ना ते घालून घेतले. आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची घातली. आता ही हिरवी मिरची तिखट नाही, तुम्ही जर काळीवाली हिरवी मिरची घातली तर पोहे तिखट झाले समजाच, आणि ते काय खाण्याच्या लायक होत नाहीत. मुलं खात नाहीत, भरपूर तिखट होते, त्याच्यामुळे ही पोपटी मिरची वापरायची. ह्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घातले, जेणेकरून कांद्यासोबत शेंगदाणेसुद्धा भाजले जातील. नंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि जे आपण पोहे स्वच्छ धुवून ठेवले होते ते घालून घेतले.
पोहे घातल्यानंतर बारीक चिरलेली आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। बघा आपले सुटसुटीत फडफडीत असे कांदे पोहे झालेले आहेत। दरवेळेस कांदे पोहेच द्यायचं असं काही नाही, दरवेळेस तुम्ही दर शनिवारी वेगवेगळं देऊ शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे, वरनं थोडासा लिंबू पिळायचा आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात। तर बघा मस्तपैकी अशा प्रकारे इथं आपले कांदे पोहे सुद्धा रेडी आहेत मुलांच्या टिफिनसाठी। तर बघा मस्त फडफडीत झालेत का नाही। तर त्यांनी यावेळेस सांगितलं की मला कांदे पोहे हवेत, म्हणून मी इथे कांदे पोहे केलेत। गॅस बंद केला तर आपण टिफिन भरून घेऊया। तर बघा इथे मी टिश्यू पेपर खाली डब्यामध्ये ठेवले, 2 चमचे दिलेत, ह्याचं मी कारण सांगते। तर वरच्या टिफिनच्या खाण्यामध्ये मी कांदे पोहे आपण जे आता केले होते ते घालून घेतलेले आहेत आणि इथं मी घालत आहे गाजराचा हलवा, जो की माझ्या मुलाला प्रचंड आवडतो, म्हणून इथे मी थोडासा घातलेला आहे। तुम्ही ह्याच्याऐवजी इथे फळ घातलात कुठलाही चालेल। नंतर खाऊमध्ये बघा मी 2 खारीक आणि 4 बदाम घातलेले, हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, मुलांच्या खाण्यावर अवलंबून आहे। आणि टिफिन इथे शनिवारचा तयार आहे। कशी वाटली तुम्हाला आठवड्याभराचा पोषक आहार मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा। चला पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।